पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असून प्रियजनांनो, प्लीज येशूदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव करा. आज प्रियजनांनो, उपासाची सांगता झाली. आज ईस्टर संडे आणि ईस्टर संडेचं महत्त्व म्हणजे प्रभू येशू मरणातून उठला आहे आणि वचन सांगतं येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. सगळ्यांनी म्हणा येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. कारण की येशू हा जिवंत देव आहे आणि तो काल आज युगाने एकसारखा आहे. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो ईस्टर संडेसाठी. येशूने जिवंत झाल्यावर काय आज्ञा दिली आणि आपल्याला काय आज्ञा आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. कारण की येशूची आज्ञा ही सर्व आज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की येशूचं वचनच सांगतंय, जो कोणी माझ्या आज्ञा ऐकतो आणि माझ्या आज्ञाप्रमाणे चालतो त्याच्या जीवनात मी कार्य करतो. शब्बातीच्या दिवशी येशू दुसऱ्या दिवशी ईस्टर संडेला मरणातून उठले, तो म्हणजे रविवार. आणि मग आपण त्यातलं वचन ऐकू. आठवड्याच्या पहिल्या दिवशी उजाडल्यावर मगद मरिया व कबरीत पाहण्यास गेले, तेव्हा मोठा भूमिकंप झाला. कारण की प्रभूचे दूत स्वर्गातून उतरले होते. तेथून ते धोंडा एकीकडे लोटताना बघितला. यांनी धोंडा एकीकडे लोटताना बघितला. जसं हे रविवारी सकाळी गेले मगद मरिया, त्यांना धोंडा एकीकडे दिसला. आणि बघा, मग तेव्हा ते शोधू लागले. तेव्हा स्त्रियांना म्हणला, तुम्ही शोधता तो मेला नाही, तो स्त्रियांना म्हटलं, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळणारा येशू तुम्ही शोध करत आहात येथे मला ठाऊक आहे, तो येथे नाही. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. ते निजलेले स्थळ पहा. कारण की येशू त्या ठिकाणून उठला होता. म्हणून ते येशू राजाला स्वतः म्हणला, राजा, मी स्वतःहून माझा प्राण तुझ्या हाती देतोय. तो देण्याचा अधिकार माझा आहे आणि घेण्याचा अधिकार देखील माझा आहे. तो माझ्या स्वर्गीय पित्याने दिला आहे. म्हणून येशूने जिवंत होते तेव्हा सांगत होते का मी स्वतःहून वधस्तंभावर जाणार, मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठवणार. कारण की बरेच लोक म्हणतात तुमचा येशू एवढा सामर्थ्य होता मग वधस्तंभावर का मेला. कारण की येशू स्वतःच तोंडाने सांगत होता की मी मरणार आहे पण मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. म्हणून येशूचे मरण दिवस, जन्मदिवस आणि पुनरुत्थान दिवस आहे. येशूचा उठलेला दिवस आहे आज. आणि येशू उठला हे तुम्हाला कळलं पाहिजे प्रियजनांनो. तेव्हा तर सैतान तुमच्या जीवनातून जाईल, नाही तर सैतान तुम्हाला तेच अंधकारात ठेवेल. तुमचा येशू मेलेला आहे, तुमचा येशू जिवंत आहे. म्हणून येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. आम्ही ती शेवटची आज्ञा येशूची सांगतो. इकडे शिष्यांना गल्ल्यात डोंगराकडे सांगून येशू सांगून ठेवले होते. तेथे गेला व तेथे त्याने नमन केले. तेव्हा संशय वाटले. तेव्हा कित्येकांना बोलून म्हटला, स्वर्ग आणि पृथ्वी याचा सर्व अधिकार मला दिले. तेव्हा सर्व राष्ट्रांना शिष्य करा. त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि युगाच्या बाप्तिस्मा द्या आणि जे काही आज्ञा पाळायला शिकवल्या त्या सर्व त्यांना पाळायला शिका आणि युगाच्या सभापतीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येशू सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा, जेवढे ईस्टर संडेच्या दिवशी लेकर बघत ऑनलाईन प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर, टीबी, HIV निक येशूचा पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. येशूची मोकळीकता त्यांना देतो. पवित्र आत्म्याचा स्पर्श दे प्रत्येकाला.